नमस्कार. तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती सर्व महिलांची एकच तक्रार असते, माझी वडी तर अगदी चिकट झाली होती, वडीचे तुकडे पडले, अजिबात वड्या चांगल्या झाल्या नाही, मऊसूत झाल्या नाही, माझे लाडू तर अगदी दगडासारखे टणक झाले होते, मिश्रण तसंच वाया गेलं. तर असं होऊ नये ह्यासाठी आज आपण कुकरच्या फक्त 2 शिट्ट्यांमध्ये ही तिळाची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. या सेम मिश्रणाचे तुम्ही पुढे तिळाचे लाडू सुद्धा बनवू शकता, तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. ही वडी पाहणा अगदी मस्त अशी मऊसूत झालेली आहे, व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल. वडीचे अजिबात तुकडे पडलेले नाही, मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या वड्या निघालेल्या आहेत. तुमच्या घरातील अगदी 1 वर्षाच्या पुढील मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसंसुद्धा ही वडी खाऊ शकतात, इतकी मऊसूत तयार झालेली आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा. झटपट अशी कुकरमध्ये तिळाची वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बिना पॉलिशचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत. असे तीळ नाही भेटले तर पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालेल. ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बरोबर त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे. 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे 1.5 वाटी भरतात, म्हणून त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. गूळ घेताना असं सुरीने चांगला असं कापून घ्यायचं आहे, गुळाचे मोठे मोठे खडे शिल्लक ठेवायचे नाही. आता एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, मिक्सिंग बाउलमध्ये हा घेतलेला संपूर्ण गूळ काढून घ्यायचा आहे. कुकर घ्यायचा आहे, कुकरमध्ये खाली तळाशी पाणी घालायचं आहे, एक रिंग ठेवलेली आहे, त्या रिंगवरती हे जे गुळाचं भांडं आहे ना ते ठेवून द्यायचं आहे. गुळामध्ये पाणी तूप आता सध्या काहीच घालायचं नाही, गुळ असाच ठेवायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं, ह्या भांड्यावरती गुळाच्या झाकण ठेवायला मात्र विसरू नका, नाहीतर कुकरचं पाणी गुळामध्ये जाऊ शकतं. आता झाकण लावायचं आहे कुकरचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मस्त असा गुळ वितळतो, झटपट अशी तिळाची वडी तयार होते. कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण या ठिकाणी घेतलेले तीळ अगदी कमी आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना जास्त घाई करायची नाही, अगदी कमी आचेवरती तडतड उडेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहेत. जास्त डार्क रंगावरती भाजले तर तिळाची वडी कडू होऊ शकते. हे पहा, अगदी 3-4 मिनिटातच 1 वाटी तीळ मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. मस्त असा खमंग सुवास सुटलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे देखील अगदी खमंग असे साल सुटेपर्यंत आणि शेंगदाण्याला हलकासा तडा जाईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजताना सुद्धा जास्त घाई करायची नाही, अगदी कमी आचेवरती अगदी आतपर्यंत जेव्हा खरपूस शेंगदाणा भाजला जातो ना तेव्हाच प्रत्येक पदार्थ चवीला अगदी सुरेख आणि चवीला मस्त असा भन्नाट लागतो. हे पहा, शेंगदाणे देखील भाजून तयार झालेले आहेत, डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. असे सोडल्यानंतर आपोआप अशी शेंगदाण्यांची सालं सुटत आहे. आता ना हे शेंगदाण्यांची आपण पूर्णपणे टरफले काढून घेणार आहोत. जर तुम्हाला टरफले नसतील काढायची तर नाही काढले तरीसुद्धा चालेल. हे पहा, या ठिकाणी आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. शेंगदाण्यांची मी अशी सालं काढून घेतलेली आहेत आणि चुरून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू करत शेंगदाण्याची मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. शेंगदाणे बारीक करताना ना मिक्सर जास्त वेळ चालू ठेवा, म्हणजे काय होईल, शेंगदाण्यामधलं तेल रिलीज होईल आणि आपली जी तिळाची वडी आहे ना ती अगदीच मस्त अशी सेट होईल आणि छान अशी खमंग तयार होईल. थोडंसं तेल सुटलं ना की तिळाची वडी सेट व्हायला सुद्धा छान अशी मदत होते. आता या ठिकाणी आपण जे 1 वाटी तीळ भाजून घेतले होते ते देखील थंड झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत. सर्व तीळ एकाच वेळी घालत आहे आणि मिक्सर चालू करून तिळाची देखील छान अशी बारीक पावडर तयार करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे तीळ देखील मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत. छान अशी बारीक पावडर तयार करायची. शेंगदाणे काढून घेतलेल्याच ताटामध्ये ही तिळाची पावडर देखील काढून घ्यायची आहे. आता शेंगदाण्याची पावडर आणि ही तिळाची पावडर जी आहे ना ते अगदी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही ह्यामध्ये ह्या स्टेजला सुंठ पावडर, जायफळ पावडर, वेलची पावडरसुद्धा घालू शकता, पण आज मी अशीच प्लेन ही तिळाची वडी झटपट अशी तयार करत आहे. हे पहा, असे आता हे जे वडीचं मिश्रण आहे ना ते अगदी मस्त असं सुकं मिश्रण तयार झालेलं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. वडी तयार करण्यासाठी ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्हाला ही वडी सेट करायची आहे ना त्या ट्रेला आधीच व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे कसं फटाफट आपल्याला ही वडी सेट करता ठेवता येईल. अशा प्रकारची मी एक स्टीलची थाळी घेतलेली आहे, व्यवस्थित तूप ग्रीस करून घ्यायचं आहे.
आता या ठिकाणी सुकं मिश्रण तयार झालं, ताट देखील तयार आहे वडी सेट करण्याचं. तोपर्यंत ना कुकरच्या 2 शिट्ट्या मस्त अशा झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. कुकर थंड झाल्यानंतर झाकण ओपन करायचं आहे आणि हे भांडं जे आहे गुळाचं ते बाहेर काढून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला जो गुळ आहे घेतलेला 1.5 वाटी तो पूर्णपणे वितळलेला आहे. अजिबात गुळाचे खडे वगैरे शिल्लक राहिलेले नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे गुळाचं मिश्रण आहे ना ते पूर्णपणे गरम आहे. गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये तयार केलेलं तिळाच्या वडीचं जे सुकं मिश्रण आहे ते संपूर्णपणे एकाच वेळी घालायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण की आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ना ते परफेक्ट आहे. त्यामुळे वडीचं मिश्रण कोरडं वगैरे अजिबात होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, महिलांना तिळाची वडी तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती टेन्शन येतं, आपली वडी व्यवस्थित सेट होईल की नाही, वडी कडक तर होणार नाही ना. तर आज असं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याच मिश्रणाची तुम्ही वडीसुद्धा बनवू शकता आणि लाडूसुद्धा बनवू शकता. मस्त असे हे लाडू आणि वडी तयार होते. हे पहा, अशा प्रकारे फटाफट मी हे मिश्रण घातलं आणि व्यवस्थित या वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असं कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण अजिबात कोरडं पडलेलं नाही, कारण गुळाचं आणि इतर साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे एकदम परफेक्ट अशी तुमची वडी तयार होणार आहे. तुम्हाला थोडंसं मिश्रण मी हातात घेऊन दाखवते, तुम्हाला ह्यावरूनच समजलं असेल. आता काय करायचं, हे मिश्रण पटापट असं मिक्स करून झालं की तूप लावून घेतलेलं लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि फटाफट असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. एखाद्या वाटीने किंवा स्पॅच्युलाने चांगलं असं सेट करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही जी सर्व कृती आहे ना ती फटाफट करायची आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, गुळाचं मिश्रण गरम असतानाच हे करायचं आहे, लक्षात ठेवा. थंड झाल्यानंतर वडी अजिबात सेट होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मी ताटामध्ये घालून घेतलं. चांगलं असं पातळ एकसारखं पसरवून घेतलेलं आहे. ह्या वड्या जास्तीच्या जाड किंवा जास्तीच्या पातळसुद्धा बनवायच्या नाही, मध्यम अशा बनवायच्या. म्हणजे कसं सेट देखील अगदी छान होतात आणि खायला देखील खूप छान लागतात. अशा प्रकारे वडी मी सेट करून घेतलेली आहे. आता ही वडी ना फार गरम आहे, त्यामुळे साधारणतः एक 15 ते 20 मिनिटानंतर हलकीशी कोमट असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. चला तर साईडला ठेवून देऊयात हलकंसं थंड होण्यासाठी. या ठिकाणी एक साधारणतः 15 मिनिटं झालेली आहे. वडी हलकीशी कोमट आहे. कोमट असतानाच या वडीचे कट मारून घ्यायचे आहेत, कारण की मग वडी कशी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग व्यवस्थित कट मारता येत नाही. थंड झाली तरी व्यवस्थित कट मारता येतात, पण आपल्याला जर सहज काम कोणतंही करायचं असेल तर कोमट असतानाच ह्याचे जे कट आहे ते मारून घ्यायचे आहेत. मी आज ह्या ठिकाणी मध्यम आकाराच्या चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या कट करणार आहे. तुम्ही तुमच्या आकारानुसार म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा ही वडी कट करून घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे मी वड्या पूर्णपणे कट करून घेतलेल्या आहेत. आता ना ही वडी पूर्णपणे पंख्याखाली अर्धा एक तास थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण डिमोल्ड करणार आहोत. पूर्णपणे थंड झाली तर म्हणजे कसं ताटामधून अगदी व्यवस्थित अख्ख्याच्या अख्ख्या वड्या निघतात, अजिबात तुटत वगैरे नाही. त्यामुळे एक साधारणतः अर्धा ते एक तास असंच पंख्याखाली ठेवून देऊयात पूर्णपणे थंड होण्यासाठी. या ठिकाणी 1 तास मी असंच पंख्याखाली ठेवून दिलं होतं आणि माझी बाकीची कामं आवरून घेतली. वडी पाहणा पूर्णपणे थंड झालेली आहे. अगदी छान असा सुरेख रंग आलेला आहे आणि सेट देखील अगदी मस्त झालेली आहे. तुम्हाला मी आता ना वडी काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साईडच्या ज्या कडा आहे ना त्या सुरुवातीला काढून घ्यायच्या आणि वडी तुम्हाला मी काढून दाखवते आता कलथ्याच्या मदतीने. हे पहा, अगदी सुरेख अशी अख्खीची अख्खी वडी निघालेली आहे. मस्त असा रंग आलेला आहे, परफेक्ट. तुम्हाला व्हिडिओवरून समजत असेल की आपली वडी किती मस्त अशी सेट झालेली आहे. चला तर ह्याच पद्धतीने ज्या सर्व वड्या आहे ना त्या मी डिमोल्ड करून घेते. काही वड्या मी या ठिकाणी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा वड्या अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. अजिबात कुठेही तुटलेल्या वगैरे नाही, तुकडे वगैरे झालेले नाही, कारण परफेक्ट अशी वडी ही सेट झालेली आहे. आता मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपली वडी पहा, मस्त अशी मऊसूद दाणेदार तयार झालेली आहे. अजिबात चिवट किंवा चिकट स्वरूपाची झालेली नाही, अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. गुळाचा पाक तयार केला नाही, गुळ कढईमध्ये वितळवला नाही, फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये मी ही तिळाची वडी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्याच मिश्रणाचे गरम असताना लाडूसुद्धा बनवू शकता. बऱ्याच वेळा तिळाचे लाडू बनवायचे म्हटल्यावरती महिलांना टेन्शन येतं, आपले लाडू दगडासारखे टणक किंवा कडक तर होणार नाही ना, चिवट तर होणार नाही ना. तर ह्या पद्धतीने तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा करून घेऊ शकता. पुढच्या रेसिपीमध्ये ना म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तिळाचे लाडू कसे बनवायचे अख्ख्या तिळाचे हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर मकर संक्रांतीला अजिबात टेन्शन न घेता ही तिळाची वडी जरूर करून पहा. महिनाभर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकते. भरपूर तीळ लावून केलेली असल्यामुळे अगदी पौष्टिक अशी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. व्हिडिओला
एक लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.